Hello students, welcome in my YouTube channel EduChange. Today I am going to explain you the meaning of the chapter The Welcome. Actually this chapter is a play and it is a funny type play which is written by Gurudev Rabindranath Tagore, who has written our national anthem Jana Gana Mana. So today first of all I am going to read the introduction passage and then I will try to explain that passage into good Marathi. Are you ready for listening? So here you can see the picture of Gurudev Rabindranath Tagore. So the welcome means स्वागत. ठीक है. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे लेखक होते, संगीतकार होते आणि थोर विचारवंतसुद्धा होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एटसेट्रा. तर हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या गाण्यांसाठी, त्यांच्या कवितांसाठी, त्यांच्या कादंबऱ्यांसाठी, त्यांच्या लघुकथांसाठी तसेच त्यांनी लिहिलेल्या नाटकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. ही इज नोन फॉर. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA. तर हे जे आपण आज पाहत आहोत द वेलकम ही एक फणी एकांकिका आहे. फणी म्हणजे गमतीदार, मजेदार. वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले हा एक नाटकाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एकच अंक असतो, त्याला म्हणायचं वन ॲक्ट प्ले. विच इज अ यंग मॅन. आता इथे काय झालं ह्या नाटकामध्ये, हा एक तरुण माणूस आहे, तरुण मुलगा आहे की जो दुसऱ्या गावामध्ये होता, कलकत्त्यामध्ये होता शिकायला आणि त्याने MAची एक्झामिनेशन पास झाला तो आणि मग गावाकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला वाटत होतं की आपलं गावातील प्रत्येक व्यक्तीने पुढे होऊन स्वागत करावं, मोठा आपला सत्कार करावा, आपल्याला मान द्यावा, अशी त्याच्या मनातली भावना होती. मला विचारावं तू कोणते विषय घेतले, कसा पास झाला. परंतु ते काय काय होतं मग त्याच्या बाबतीत ते आपल्याला या नाटकातून समजून घ्यायचं आहे. पहा. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. काय झालं, तो गावामध्ये येताना जेव्हा तो MAची परीक्षा पास झाला आणि गावाकडे आला तेव्हा गावामध्ये येताना त्याने त्याच्याजवळ एक अफगाण कॅट आणली होती. पहा, प्लम्प होती ती, की जी चांगली जाडजूड आणि गुबगुबीत होती अशी. तर ती कॅट हातामध्ये असल्यामुळं जो तो त्या कॅटबद्दल त्याला माहिती विचारत होता, कारण कॅटच खूप सुंदर असल्यामुळं ती स्टनर होती आणि ती कॅट काय करायची, प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती आणि कोणीही त्याच्या MAच्या परीक्षेबद्दल त्याला विचारत नव्हतं. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स. आणि असा अनुभव कदाचित तुम्हालाही आला असेल. तुम्ही खूप चांगलं काम केलं असेल एखादं आणि त्या कामाविषयी तुम्हाला सांगायचं असेल, तुमच्या मनात असेल की आता आपल्या मम्मीने आपलं कौतुक करावं, पप्पांनी कौतुक करावं, आपल्या मित्रांनी आपल्याला विचारावं आणि प्रत्यक्षात तर तसं काही होत नाही. त्याच्यामुळं तोही अनुभव तुम्ही घेतलेला असेल. तर या ठिकाणी एक छान वॉर्मअप ॲक्टिव्हिटी आहे. पहा, इथे आपण थोडीशी चर्चा करू आणि मग पुढे जाऊया. या ठिकाणी पहा, इथे सांगितले की आवर टीम हॅज ओन द मॅच. आता आमची टीम, आमचा संघ एक मॅच होती ती जिंकली आमच्या संघाने. त्याच्यावर काय झालं, मग प्रतिक्रिया दिल्या लोकांनी. तर ही हा जो मधला गोल आहे तो दाखवतोय की आमच्या संघाने विजय मिळवला. याच्यावर सार्कॅस्टिक प्रकारची जी माणसं असतात. आता सार्कॅस्टिक म्हणजे काय, तर त्यांना नेहमी दुसऱ्याला खिजवणं किंवा दुसऱ्याचा उपहास करणं, दुसऱ्याची मुद्दाम त्याला नावं ठेवणं, हे ज्यांना जमतं, ज्यांना आवडतं त्या माणसांना म्हणायचं सार्कॅस्टिक. इथे स्पेलिंग पाहू शकता तुम्ही, सार्कॅस्टिक, SARCASTIC. यांना कायम असं दुसऱ्यांना असं खिजवायला आवडतं. तर मग तो काय म्हणेल सार्कॅस्टिक असेल तर तो म्हणेल, आय नो युअर अंकल वॉज द अंपायर राईट. मला माहीत आहे तुझा चुलता त्या ठिकाणी अंपायर होता, बरोबर की नाही, असं म्हणून तो त्या संघातल्या मुलांना काय करतोय, खिजवतोय किंवा त्या मुलाला खिजवतोय. तर इनडिफरंट पर्सन. इनडिफरंट म्हणजे काय, तर त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. इनडिफरंट म्हणजे काय, त्यांना त्याच्याशी काही पर्वा नसते, काही होऊ, जगाचं काही होऊ, आमचं चाललं आहे. म्हणून तो काय म्हणेल, त्याला जेव्हा समजलं ना की हा मुलगा होता इथला, तो मुलगा म्हणाला की हां, आमच्या
टीमने आमच्या संघाने सामना जिंकला, तर त्यावेळेस हा इनडिफरंट पर्सन काय म्हणतो पहा, तो म्हणतो सो व्हॉट, म्हणून काय झालं. आता इथे न्यूट्रल असतात काही माणसं समाजामध्ये वागताना, ती न्यूट्रल माणसं अगदी त्यांना काही घेणं देणं नसतं भाऊ, ते उदासीन असतात. म्हणजे जिंकलं काय किंवा कोणी हारलं काय त्यांना काय फारसं पडत नाही. म्हणून तो न्यूट्रल माणूस कसं म्हणतो पहा, म्हणतो आय सी, कॉंग्रॅट्स, हां ठीक आहे अभिनंदन, असं म्हणतो आणि पुढे जाऊ. आता पुढे अटेंटिव्ह असतात काही लोक. अटेंटिव्ह म्हणजे जागृत असतात, की आपल्या संवेदनशील असतात, आपल्या आसपास कोणत्या कोणत्या घटना घडतात, काय काय होतं आहे याच्याविषयी ते सजग असतात. म्हणून अशा अटेंटिव्ह माणसाला जर असं समजलं की त्याने सामना जिंकलाय, तर तो कशी प्रतिक्रिया देतो पहा, तो म्हणतो ओ कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन, हां छान, अभिनंदन तुझं, छान काम केलं, अशा प्रकारे तो प्रतिक्रिया देतो. आणि काही माणसं समाजामध्ये आपण पाहतो आपल्या आसपास, की दे ऑल आर व्हेरी एन्थोझियास्टिक. एन्थुझियास्टिक म्हणजे काय, तर उत्साही असतात, खूप त्यांना आवडतं. कोणी जिंकलं, कोणी काही झालं तर त्या बाबतीत त्या घटनेमागे ते खूप उत्साहाने प्रतिक्रिया देत असतात. मग तो काय म्हणतो एन्थुझियास्टिक पर्सन, तो म्हणतो वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. तर तो किती छान त्याने प्रतिक्रिया दिली. मग आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माणसं मी या ठिकाणी वॉर्मअपमध्ये दाखवली आणि हा मधला प्रसंग दाखवला इथे, की आमचा संघ जिंकला आणि संघ जिंकल्याचं मी सांगितलं. मग मला 5 प्रकारच्या लोकांकडून प्रतिक्रिया समाजातल्या आल्या. त्या कशा कशा आहेत त्या प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगितल्या. तुमचं काम आहे की यातली कोणती प्रतिक्रिया आवडली आणि तुम्ही कसं व्हायचं आहे. तुम्हाला सार्कॅस्टिक व्हायचं आहे, की तुम्हाला इनडिफरंट व्हायचं आहे, की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे, की अटेंटिव्ह व्हायचं आहे, की एन्थुझियास्टिक राहायचं आहे. इट डिपेंड्स ऑन युअर सेल्फ. ओके, ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला आता मी प्रकार सांगितलेत माणसांचे. आता ही वॉर्मअप ॲक्टिव्हिटी इथे का दिली हेही समजून घेतलं पाहिजे. कारण की आपल्याला पुढचा जो पाठ पाहायचा आहे तो प्ले आहे, नाटक आहे. आणि नाटकामध्ये जे पात्र आहे चतुरबाबू, तो जेव्हा कलकत्त्याहून येतो तेव्हा त्याला माणसं भेटतात आणि मग ती माणसं त्याच्याशी संवाद साधतात. मग आता नाटक म्हणलं की अभिनय आला आणि अभिनय आला तर अभिनयाची अंग आपल्याला माहिती हवीत. म्हणून मग आपल्याला या ठिकाणी 5 प्रकारची माणसं कशा प्रकारे प्रतिक्रिया देतील, मग त्यांचा चेहरा कसा बोलेल, त्यांच्या चेहऱ्यावर कसे हावभाव असतील, त्यांचे हातवारे कसे असतील, हे सुद्धा तुम्हाला आता इयत्ता 7वीमध्ये शिकायचं आहे. कारण की अभिनय हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. आज आपल्या टी व्हीमध्ये किंवा केबलवर आपण पाहतो सारं जे काही प्रसारमाध्यमं आहेत ही सगळी अभिनयानं समृद्ध झालेली ठिकाणं आहेत. नाटक, आपल्याला चित्रपट, वेगवेगळ्या मालिका, यातून आपल्याला अभिनय पाहायला मिळतो. तर हे सांगायचं तात्पर्य काय, की तुम्हालासुद्धा हे अभिनयाचं कौशल्य तुमच्यामध्ये विकसित व्हावं म्हणून हे वॉर्मिंग अप जे दिलं आहे ते अतिशय चपकल, अतिशय छान दिलेलं आहे. परंतु तुमची आता जबाबदारी आहे की तुम्हाला जो प्रतिसाद द्यायचा आहे तो प्रतिसाद तुम्ही द्यायला शिकायचं आहे. ठीक आहे. सो वी आर मूव्हिंग फर्दर. ओके, इथे सुद्धा एक वॉर्मिंग अप दिलेलं आहे की राजू हॅज लॉस्ट हिज वॅलेट, की राजूचं पाकिट हरवलं. तर त्याच्यानंतर यांच्या प्रतिक्रिया काय काय आहेत पहा. सार्कॅस्टिक म्हणतोय व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, ही इज सच अ केअरफुल पर्सन. तुझ्याकडून काय अपेक्षा अशी की तू एवढा काळजी घेणारा माणूस असून सुद्धा तुझं पाकिट हरवतं म्हणजे काय. त्यानंतर इनडिफरंट काय म्हणतोय, सच थिंग्स हॅपन, हां होतात, अशा घटना होतात, नो प्रॉब्लेम. न्यूट्रल काय म्हणतो, ओ आय सी, हरवलं का पाकिट, ठीक आहे. अटेंटिव्ह जो जागृत आहे तो काय म्हणतो, हो रिअली हाऊ सॅड, खरोखर किती म्हणजे वाईट बाब आहे. आणि एन्थुझियास्टिक इथे पण काय म्हणतोय पहा, ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प, अरे बापरे किती भयानक आहे, मी मदत करू का तुम्हाला काही. म्हणजे हे उत्साही माणसांचं लक्षण असतं. ठीक आहे, तर यातलं कोणतं तुम्हाला आवडते ना त्या पद्धतीने तुम्ही पुढे बिहेव करायला शिकायचं आहे. ओके, नाऊ नेक्स्ट द वेलकम. आपण द वेलकम इन द प्रिव्हियस व्हिडिओ I have told you, I have taught you to read out that one act play. Okay, my son was there. My son, his name is Sudarshan, and he was performing a role of Neil Ratan in that act. Okay, so today I am going to explain all the scene in Marathi. Okay, सीन पहिला आहे पहा, द वेलकम म्हणजे स्वागत.
सीन आहे पहिला, त्यामध्ये सांगितलं अ विलेज रोड. आता गावातला रस्ता, गावामध्ये जो येतो ना रस्ता, तो त्या रस्त्यावरचा हा प्रसंग आहे पहा. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज. चतुर्भुज बाबू आपल्या गावाकडे परत आलेले आहेत. आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. त्यांची पास झाले ते परीक्षा MAची आणि पुन्हा गावाकडे आले. होपिंग दॅट एव्हरी वन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. आता प्रत्येक जणू काय आपलं हार्दिक स्वागत करेल, मोठा सत्कार करेल, अशा आशेने ते गावाकडे आले. ग्रेट फस म्हणजे काय, इथे पहा, इथे दिसते का, तर इथे दिलेला नाही शब्दाचा अर्थ तो, परंतु ग्रेट फस म्हणजे मोठा आदर सत्कार करणे, मोठा मान देणे, त्याला म्हणायचं ग्रेट फस. पुढे देअर इज अ प्लम अफगाण कॅट विथ हिम एंटर नीलरतन. तर त्यांच्या हातामध्ये नेमकी ती अफगाण कॅट असते. प्लम म्हणजे एक अशी सुदृढ आपण म्हणू त्याला, प्लम्प म्हणजे गुटगुटीत. तर अशी अशी कॅट त्यांच्या हातामध्ये होती आणि असे ते नीलरतन त्यांना भेटतात पहिल्यांदा चतुर्भुजला. इथे पहा नीलरतन काय म्हणतात, हॅलो देअर. तर हॅलो देअर हे एक आपण एकमेकाला भेटल्यानंतर अभिवादन करण्याचं एक पद्धत आहे इंग्लिश भाषेमध्ये. हॅलो देअर चतुरबाबू. तर आपण जसं पहिल्यांदा म्हणतो की हॅलो हाऊ आर यू, तसाच प्रकार आहे, फक्त हॅलो देअर ही फ्रेज वापरायची. हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. तुम्ही कधी पोहोचलात, कधी आलात इकडे गावाकडे. तर चतुर्भुज म्हणतो डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. म्हणजे डायरेक्ट आलो मी इकडे, माझ्या परीक्षा संपली MAची आणि मग मी इकडे आलो. आय म्हणजे इथे पुढे एक चिन्ह दिलं बा. तर त्यांना काहीतरी सांगायचं आहे, परंतु त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं नीलरतनने. आणि नीलरतन म्हणतात, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तुला तिथे चांगली कॅट मिळाली का, छान, ठीक आहे. चतुर्भुज म्हणतो दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. म्हणजे आता चतुर्भुज सांगायचा प्रयत्न करतोय की परीक्षेच्या बाबतीत तो म्हणतो की ह्या वर्षी परीक्षा वेअर व्हेरी, असं काहीतरी सांगायचं आहे त्याला परीक्षेविषयी. परंतु नीलरतन पुढचा मुद्दा काय विचारतो, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. तुला ही कॅट कुठे सापडली, मला हे सांग. तर नीलरतन विचारतोय आणि त्या परीक्षेचा काय तो विचारत नाही. पहा चतुर्भुज म्हणतो पुढे बॉट इट द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. तर मी ती विकत घेतली. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. आता इथे इथे ॲब्रिवेशन दाखवले पहा आयड. तर इथे पुढे ऑफर्ड हे पास्ट पार्टिसिपल आहे पहा ऑफरचं, आणि म्हणून इथे हॅड आहे, आय हॅड ऑफर्ड. तर ते तो म्हणतो की मी जे परीक्षेत विषय निवडलेले होते ते सांगायचं त्याला इच्छा आहे. परंतु नीलरतन पुढचा मुद्दा म्हणतो हाऊ मच डिड यू पे फॉर इट. तू त्यासाठी किती पैसे दिले त्या कॅटसाठी. चतुर्भुज म्हणतो आय डोंट रिमेंबर. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर विलेज. आय डोंट रिमेंबर, माझ्या नाही लक्षात राहिलं. परंतु नीलरतन बाबू, आपल्या गावामध्ये कोणी MA सारखी किंवा इतर परीक्षा कोणी पास झाले का. तर नीलरतन त्याला म्हणतो ओ लॉट्स ऑफ देम. अरे कितीतरी आहेत, पुष्कळ आहेत परीक्षा देणारे. बट यू वॉन्ट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. परंतु तुला कुठेही अशी कॅट पाहायला कोणाकडे भेटणार नाही या भागामध्ये. चतुर्भुज म्हणतो टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशीच म्हणतो कन्फाऊंड हिम. म्हणजे थोडक्यात त्याला काही घेणं देणंच नाही ना त्या नीलरतनला, म्हणून त्याचा राग आला याला, आणि तो राग व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरला आहे त्याने, कन्फाऊंड हिम. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. तो एकही शब्द त्या मांजरीशिवाय बोलत नाही आहे. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. त्याला माझं MA पास झालो याचं काहीही वाटत नाही. तर ही एक फ्रेज आहे, सीम टू मॅटर दॅट आय हॅव. इथे सीम टू मॅटर ही फ्रेज आहे की त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आय हॅव जस्ट पास माय MA. मी एवढं MA पास झालो तरी माझं काय तो विचारत नाही. तेवढ्यात एंटर द जमीनदार, तिथे जमीनदार येतो. या पानावरचे आपण हे शब्द पण समजून घेऊया. मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम, इथे होता फसचा. गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, मान देणे, कौतुक करणे, प्रेज, अटेन्शन, त्यांच्याकडे लक्ष देणे. त्यानंतर प्लम्प म्हणजे फॅट, जाड. कन्फाऊंड हिम, वर्ड्स यूज्ड टू शो अँगर, राग व्यक्त करण्यासाठी तो शब्द वापरला जातो कन्फाऊंड. आणि इथे 2-3 प्रश्न आहेत ते पण पाहू आपण. वेअर डज धिस सीन टेक प्लेस. हा कुठे झाला आहे, हे दृश्य किंवा हा प्रसंग कुठे झाला आहे येईल ना सांगता. ऑन द वे, इथे पहिल्या ओळीलाच पहा.
व्हिलेज रोडवर हा प्रसंग झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट एक्झामिनेशन्स हॅज चतुर्भुज पास्ट, कोणती पास झालाय तो चतुर्भुज, तर तो MA. त्यानंतर व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम, त्याच्याबरोबर काय आहे, तर चतुर्भुज हॅज विथ हिम अ प्लम अफगाण कॅट. ओके. तर आता नेक्स्ट पेजवर जाऊ. इथे जमीनदार आलाय. जमीनदार काय म्हणतोय पहा. चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकट्टा ऑल दिस टाईम, तू इतका दिवस कलकत्त्यामध्ये काय करत होतास बा. व्हॉट हॅव यू बीन डुईंग, तू काय करत होतास तिकडे कलकत्त्यामध्ये. तर चतुर्भुज म्हणतो आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर, म्हणतो की मी आत्ताच माझं MA संपवलं आहे. आणि सर म्हणतोय तो जमीनदार असल्यामुळे त्याला. जमीनदार म्हणतो पुढे, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, तुझी ही कॅट अतिशय सुंदर आहे. स्टनर म्हणजे सुंदर. आय मस्ट से, मी म्हणलंच पाहिजे तसं. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाईम दिस इव्हिनिंग, तू संध्याकाळी माझ्या घरी काय येत नाहीत. ड्रॉप बाय ही फ्रेज आहे पहा. ड्रॉप बाय म्हणजे थोडी भेट देणे थोडक्यात. तू माझ्या घरी काय येत नाही इकडे. तर द बॉईज वुड बी डिलायटेड, लहान मुलांना माझ्या घरातल्या आनंद होईल ही कॅट पाहून. थोडक्यात कॅटला घेऊन ये. 1 मिनिट. इथे शब्द अर्थ दिला. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे व्हिजिट माय हाऊस, माझ्या घरी भेट दे माझ्या घराला संध्याकाळी, असं तो म्हणतो. पुढे जमीनदार म्हणतो, सॉरी चतुर्भुज म्हणतोय, ओ ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड, निश्चितच मलाही समजतंय. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम, त्या मुलांनी मलाही खूप दिवसांपासून पाहिलेलं नाही. त्यावर जमीनदार म्हणतो, येस आय सपोज सो, मलाही तसंच वाटतंय. बट व्हॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट, तर तुला जरी शक्य झालं नाही ना घरी यायला, तरी तू काय कर, बेनी बरोबर या कॅटला मात्र पाठवून दे. आता बेनी कदाचित त्यांच्या घरची सर्वंट असू शकेल. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट, मला ही मुलांना दाखवायची आहे. एक्झिट जमीनदार, जमीनदार तिथून निघून जातात. एक्झिट म्हणजे निघून जाणे. एंटर अंकल सातू, तेवढ्या तिथे अंकल सातू येतात. सातू काय म्हणतात पहा. हाऊ आर यू माय बॉय, माझ्या मुला कसा आहेस. बीन अवे अ लाँग टाईम हॅवंट यू, इतका दिवस लांब होतास की नाही तू. हॅवंट यू. त्यावर चतुर्भुज म्हणतो, दॅट्स राईट, अगदी बरोबर आहे. देर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स, इतक्या परीक्षा होत्या तिकडे. सातू म्हणतो, धिस कॅट ऑफ युअर्स, म्हणजे ह्या प्रश्न आहे. धिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी मांजर आहे का. चतुर्भुज म्हणतो, फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, थोडक्यात रागावून. आय एम गोईंग होम, मी चाललो घरी, मी जात आहे माझ्या घरी. अबाउट टू लिव्ह, आणि तो तेवढ्यात जायला निघतो. सातू म्हणतो, हे वेट अ मिनिट, धिस कॅट, अरे 1 मिनिट थांब, ही कॅट. तेवढ्यात चतुर्भुज म्हणतो, नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू, नाही सर काय नाही, मला काम आलंय, जाऊ द्या मला, चला मला काम आलंय, जाऊ द्या. सातू म्हणतो, ओ कम ऑन नाव, ॲन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. धिस कॅट, अरे जाऊ दे, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ॲन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, सिव्हिल म्हणजे पोलाईट, एका साध्या प्रश्नाचं मला उत्तर दे. ही कॅट. तेवढ्यात चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाऊट अनदर वर्ड, एकही शब्द न काढता तो लांब ढांगा टाकत तो निघून जातो पहा दूर. आणि इकडे सातू पुढचं वाक्य म्हणतो, जस्ट लुक ॲट दॅट, बघा त्याच्याकडे बघा. इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल, बघा हे असं शिक्षण आहे का, या तरुण माणसांचं अगदी नष्ट करायला लागले हे शिक्षण तरुण माणसांना. रुईन म्हणजे नष्ट करणे थोडक्यात. वी नो व्हॉट दे आर वर्थ, आम्हाला माहीत आहे ते काय लायकीचे आहेत ते. बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सिट, परंतु ही माणसं सगळी अगदी गर्वाने भरून गेलेली आहेत. फुल ऑफ कन्सिट म्हणजे गर्व, अहंकार. तर अशा प्रकारे सातूने ह्या ठिकाणी त्याचं बोलणं केलेलं आहे पहा. इथे काही शब्द दिलेत, आपण त्यांचा अर्थ समजून घेऊया. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे व्हिजिट माय हाऊस, माझ्या घराला भेट दे. फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, रागाने. स्टनर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर. डिलायटेड म्हणजे व्हेरी हॅपी, मुलं आनंदी होतील ना म्हणून डिलायटेड. वी नो व्हॉट दे आर वर्थ, तर इथे दे आर, इथे दे आर ॲब्रिवेशन केलेलं आहे, आर जोडला आहे. आता पुढे
वी नो व्हॉट दे आर वर्थ म्हणजे काय, वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटीज. आम्हाला चांगलं माहिती आहे की त्यांच्याकडे चांगले गुण नाहीत. अ सिव्हिल क्वेश्चन, अ पोलाईट क्वेश्चन म्हणजे पोलाईट नम्रपणे विचारलेला क्वेश्चन. स्टफ्ड फुल ऑफ कन्सिट म्हणजे व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, स्वतःचा खूप अभिमान असणे, स्वतःविषयी गर्व असणे. इथे थिंक अँड ॲन्सर सांगितलं आहे, उत्तर द्या तुम्ही विचार करून. हु इज बेनी, बेनी मी सांगितलं ना तुम्हाला की ती बेनी ही कदाचित त्यांच्या घरची सर्वंट असू शकेल. डू यू थिंक अंकल सातू इज हायली एज्युकेटेड, तुम्हाला असं वाटतंय का अंकल सातू हे खूप किंवा उच्च शिक्षित आहेत म्हणून. तर आहेत किंवा नाही याचा तुम्ही विचार करा आणि ती लिहा. डू यू थिंक, इथे आपण इथे पहा, इथे म्हटलं आहे ना तसं की तो याला म्हणतो ना एज्युकेशन दॅट रुईन यंग पीपल, म्हणजे तो कदाचित शिकलेला नसेल स्वतः आणि या चतुर्भुज बापूला तो चतुर्भुजला म्हणतोय की तो शिकल्यामुळे तो नष्ट होत चालला आहे, म्हणजे तो कदाचित शिकलेला नाही. हे माझं मत सांगितलं, तुम्ही विचार करा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे, स्ट्राइड्स अवे म्हणजे लांब ढांगा टाकत निघून जाणे. So here we have finished first scene of this play. In next video I am going to first of all you to read out that part or that scene loudly, and then next video I will make about explanation in Marathi. Okay, so while studying English language, first of all you have to read, you have to make practice of reading, because you have to learn more and more words of English. So it is important to learn reading. Okay. Also after that I am going to explain all the play in Marathi. It will help you to understand the play. Okay. So I am very thankful to all of you for watching my different videos. I always welcome you. I always welcome your ideas, your doubts. So don't get don't hesitate to ask me your problems, your doubts. Always comment me. I will try to solve, I will try to explain your difficulties. Okay. Thank you all of you once again. Bye everyone.